या तालुक्यामध्ये जनतेला परिवर्तन हवं आहे। जनता इथल्या हुकुमशाही प्रवृत्तीला कंटाळलेली आहे। त्यांना अशा तऱ्हेने ही लढाई हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आणि लोकशाहीची जी पायमल्ली इथे केली जाते त्याच्यासाठी आम्ही लढत आलो आहोत। निश्चितच ही लढाई जी आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। मी उभं कोणालाही केलं तरी निवडून येईल, तर ही कुठेतरी अहंकारी भावना आहे, ही लोकशाहीला घातक आहे। आमच्या समोर इतकं प्रचंड यंत्रणा काम करत असताना आम्ही घाबरत नाही का, की आमच्या सोबत जनता आहे। नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूतने आपले स्वागत आहे निर्भीड विचार न्यूजमध्ये। शिरपूर तालुक्यात विधानसभेची निवडणूक सुरू आहे। प्रचाराची रणधुमाळी सर्वच पक्षांनी जोमात सुरू केली आहे। या तालुक्यात एकूण 6 उमेदवार या विधानसभेच्या रणांगणात आहेत। यात प्रामुख्याने लढत होत आहे ती भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार काशीराम पावरा, अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बुधामल्ला पावरा यांच्यात आणि इतर काही अपक्ष उमेदवार यांच्यात। आपल्यासोबत आहेत डॉक्टर जितेंद्र ठाकूर, यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत। सर नमस्कार, आपलं निर्भीड विचार न्यूजमध्ये स्वागत। आपण या तालुक्यात पुन्हा एकदा अपक्ष उमेदवारी करण्यासाठी सज्ज झाले आहात। यापूर्वी या तालुक्यात 2019 मध्ये आपल्यासोबत एका राष्ट्रीय पक्षाने आपल्या तिकीट कापलं आणि काँग्रेसमधून आयात उमेदवारांना तिकीट दिलं। या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आपण जोमाने 2024 साठी ही तयारी केली। पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपण पुन्हा जय्यत तयारी केलेली असताना परत पक्षाने कुठेतरी पक्षीय स्तरावर एक निर्णय घेतला आणि आपल्याला मिळणारे तिकीट हे नाकारण्यात आलं। त्यामुळे पुन्हा आपण एकदा या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करत आहात। मात्र ही निवडणुकी तुम्ही उभे राहिले आहात की या जनतेने तुम्हाला उभे राहण्यासाठी परावृत्त केले आहे? नमस्कार, मी डॉक्टर जितेंद्र ठाकूर। सर्वप्रथम मी निर्भीड विचारचा आभार मानतो की आपण माझा इंटरव्ह्यू घेतलात आणि माझे विचार या जनतेसमोर आपण या माध्यमातून आपण मांडणार आहात। 2019ला मी 2014ला मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो। तेव्हा केवळ 12,000 मतांनी मी पराभूत झालो आणि मला तेव्हा लक्षात आलं की या तालुक्यामध्ये जनतेला परिवर्तन हवं आहे। जनता इथल्या हुकुमशाही प्रवृत्तीला कंटाळलेली आहे, त्यांना परिवर्तन करायचं आहे। आणि मग त्याच्यामुळे आम्ही सातत्याने 2014 पासून मी पराभूत जरी झालो तरी अविरत माझी सेवा या तालुक्यामध्ये सुरू ठेवली। 14 ते 19 पर्यंत आम्ही अत्यंत खूप मेहनत घेतली आणि मेहनत घेतली। ऐन इलेक्शनच्या 15 दिवस अगोदर माझं तिकीट कापण्यात आलं आणि त्यावेळेस मला जनतेने, कार्यकर्त्यांनी मला आवाज दिला की तुम्ही या इलेक्शनला लढलं पाहिजे। एक भव्य सभा या शहरामध्ये, शिरपूर शहरामध्ये त्यावेळेस झाली आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी केली। अपक्ष उमेदवारी करताना मी सगळ्यांचं, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, जनतेला विश्वासात घेऊन आपण ती केली आणि चांगले मताधिक्याने आपण 2 नंबरची मतं मिळवली। काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉझिटसुद्धा त्यावेळेस जमा झालं। तर अशा तऱ्हेने ही लढाई हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आणि लोकशाहीची जी पायमल्ली इथे केली जाते त्याच्यासाठी आम्ही लढत आलो आहोत आणि त्याच्यामुळे मी चांगलं मताधिक्य मिळवलं। पण 19 पासून तर 24 पर्यंतच्या इलेक्शनमध्ये नंतर मी राष्ट्रवादीत गेलो। 19च्या इलेक्शन नंतर राष्ट्रवादीत गेल्यानंतर तिथेही आम्ही चांगलं काम केलं, कोरोना काळात काम केलं। सगळ्या गोष्टी केल्यानंतर आम्ही सातत्याने या तालुक्याच्या संपर्कात असताना, लोकांची सेवा करत असताना आम्हाला वाटलं होतं की यावेळेस तरी आमच्यावरती अन्याय होणार नाही। पण शेवटी आमचं बॅड लक की ते परत तसं झालं आणि त्याच्यामुळे आम्हाला परत सगळे कार्यकर्त्यांनी आणि जनतेने आवाज दिला की पुन्हा आपण अपक्ष लढलं पाहिजे। म्हणून मी अपक्ष उमेदवारी केलेली आहे। ही जनतेचीच मागणी आहे, ही कार्यकर्त्यांचीच मागणी की मी निवडणूक लढवावी। आज परिवर्तनाची सुप्त लाट या तालुक्यात सुरू आहे। लोक उघडपणे यायला घाबरतात, परंतु काही हरकत नाही, ते या हुकुमशाहीला निश्चितच नाकारतील आणि या 2024च्या
इलेक्शनमध्ये निश्चितच आमचा विजय होईल. त्याच्यामुळे जनतेच्या मागणीवर आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेवरती आपण ही निवडणूक लढत आहोत. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्यासमोर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा लढा आहे. एकीकडे प्रचंड मोठी शक्ती आहे, कार्यकर्त्यांचं बळ आहे आणि आपल्याकडे कार्यकर्त्यांचा अभाव आहे, कोणत्याही मोठ्या नेत्याचा आशीर्वाद आपल्याला नाही. अशा परिस्थितीत आपण हा लढा कसा जिंकणार? निश्चितच ही लढाई जी आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. या शब्दातच आपलं सगळं उत्तर येतं. तिकडे त्यांच्याकडे धनशक्ती आहे, त्या धनच्या आधारावरती ते विविध लोकांना विकत घेऊ शकतात. पण जनशक्ती आमच्यासोबत आहे आणि जनशक्तीला वाटतं की आपल्याला परिवर्तन करायचं आहे आणि त्याच्यामुळे समोर कोण उभे आहे आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. फक्त आम्ही आमचं जनतेकडे न्याय मागण्यासाठी आम्ही जातो आहोत. जनतेने ठरवलं तर पंतप्रधानांनाही पराभूत करू शकतं, मुख्यमंत्र्यांनाही पराभूत करू शकतं. म्हणून ही जनतेने जर ही मनावर निवडणूक घेतली तर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि त्याच्यामुळे जनतेला जागृत करणं आणि प्रबोधन करणं, जनतेला आमचे महत्त्वाचे विकासाचे आमचे विजन पटवून देणं, या सगळ्या आधारावरती जनतेचा जो जोरदार प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. त्यामुळे आम्ही निश्चितच ही निवडणूक जनता स्वतः अंगावर घेईल आणि ही निवडणुकीला आम्हाला विजय करेल. या तालुक्यात भरपूर मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. या तालुक्याचे नेतृत्व राजकीय स्तरावर मोठ्या स्तरावर आहे. तरी एवढ्या मोठ्या ताकदीशी आपण उभे राहावं आणि या तालुक्यात येऊन निवडणूक लढवावी, यासाठी नेमकं व्हिजन काय? या तालुक्यामध्ये निश्चितच आमचे विरोधक बलशाली आहेत. त्यांच्याकडे सगळ्या संस्थेचं नेटवर्क आहे. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी सामदाम दंडभेद ठेवून ते काम करत असतात. तर असे करत जरी असले तरी आमचा जनतेवर विश्वास आहे आणि जनताने जर ठरवलं तर निश्चितच आमच्या मागे पाठबळ उभं राहील आणि आम्ही काही ठराविक मुद्दे घेऊन जनतेच्या समोर जातो आहे. जे विकासाचं मॉडेल इथे समोर दाखवलं जातं, रंगवलं जातं, ते फक्त एक काल्पनिक मॉडेल आहे. आपण जर खऱ्या अर्थानं बघायला गेलो तर त्यांच्या स्वतःचा संस्थेचा आणि परिवाराचा विकासाच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य माणसाचा इथे कुठलाही विकास झालेला नाही. हा त्यांचे काही सहकाऱ्यांचा त्याच्यासोबत विकास झालेला आहे, परंतु सर्वसामान्य जनता असेल, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी या लोकांचं आजही परिस्थिती जैसे ते तशी आहे. आजही लोक हे गरिबीत आहे, कष्टात आहे आणि त्याच्यामुळे तो रोष मोठ्या प्रमाणावरती असेल आणि त्या लोकांचा खऱ्या अर्थाने त्यांचा विकास त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही विकास हा सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू ठेवून आम्ही तो विकासाची धोरणं त्यांच्याकडे विविध सरकारी योजना असेल ते राबवणार आहोत. त्यासोबत आम्ही तालुक्यातील बंद असलेले प्रकल्प पडलेले जे आहेत, शिरपूर सहकारी साखर कारखाना असेल, त्याच्यानंतर सूतगिरणी असेल, हे सगळे प्रकल्प कार्यान्वित करण्याचं काम आम्ही करून विकासाचे लोकांसाठी काम करणार आहोत. त्यासोबत तालुक्यातील सिंचनाचे काही अडचणी आहेत. आज सिंचनाचं करवण आणि अनेर डॅम आहे, हे दोनच डॅम आहेत, परंतु पश्चिम पट्टा आदिवासी दुर्गम भागामध्ये अजूनही सिंचन तिथे व्यवस्थितपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. त्यामुळे ते सिंचनाचे प्रकल्प आम्हाला राबवायचे आहे. आदिवासी भागामध्ये गोरगरीब आदिवासींसाठी शिक्षणाची चांगली दालनं उभं करावी लागतील, कारण की आपण जर आदिवासी भागामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी फक्त प्राथमिक 1ली ते 4थीपर्यंतचं शिक्षण मिळतं, परंतु कुठेही शासकीय उच्च माध्यमिक हायस्कूल तिथे नाही आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी आम्हाला कराव्या लागणार आहेत जेणेकरून गोरगरिबांची मुलं तिथे मोफत शिकू शकतील. त्यामुळे KG to PG असं काहीतरी एक शासकीय मॉडेल तिथे आणून या सर्वांगीण शिक्षणाचा सर्व प्रकारचे शिक्षण त्यांना तिथे मिळायला पाहिजे असा निश्चित निर्धार आम्ही केलेला आहे आणि तो आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे
आज मोठ्या प्रमाणावरती जे ऊस कामगार आहेत ते स्थलांतरित होत आहेत. का स्थलांतरित होत आहेत? त्यांच्याकडे जर या तालुक्यात विकास झाला आहे तर या लोकांना बाहेरच्या तालुक्यांमध्ये किंवा बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये परराज्यामध्ये कामासाठी जाण्याची काय गरज आहे? पण त्याचं कारण एकच आहे की त्यांना इथे कुठले उद्योगधंदे नाही, कुठलं काही नाही. त्याच्यामुळे आम्हाला इथे MIDC आणून एक चांगल्या पद्धतीचे उद्योगधंदे इथे सुरू करावे लागतील. इथल्या युवकांना ते उद्योगधंद्यामध्ये त्यांना सामील करून घ्यावे लागेल. त्यांना त्यांनी ते उद्योग वगैरे सुरू केले तर सगळ्या लोकांना इथे रोजगार मिळणार. अशामुळे रोजगार मिळण्यासाठी इथे उद्योगाचं एक दालन निर्माण करावं लागेल, MIDC निर्माण करावी लागेल. अशा तऱ्हेने त्यानंतर आदिवासी शेतकरी आहेत त्या लोकांच्यासाठी विविध योजना आणाव्या लागतील. त्यांचा सातबारा त्यांच्या नावावर, वनपट्ट्याचा सातबारा नाव त्यांच्या नावावर करता येईल. करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागेल, जेणेकरून सर्व शासकीय योजना त्यांना त्या सातबाराच्या आधारावरती मिळतील. तर अशा तऱ्हेने आम्हाला विकासाचं विजन घेऊनच आम्ही ही निवडणूक करतो आहोत. आत्ताची नेतृत्व हे सगळ्या गोष्टीमध्ये फक्त स्वतःचा विकास सोडून जनतेचा भकास केलेला आहे. त्याच्यामुळे जनतेच्या विकासासाठी आम्ही निवडणूक लढतो आहोत. या तालुक्यात आपण जेव्हा जेव्हा निवडणुकीला उभे राहतात त्यावेळेस आपल्या जात प्रमाणपत्राबाबत शंका उपस्थित केली जाते आणि आदिवासी बांधवांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा निवडणुकीमध्ये होणारा अपप्रचार आहे. हा निवडणूक आली की लगेच तो आठवतो आणि मग जातीभेद केले जातात, जातींमध्ये भांडणं लावले जातात आणि त्याच्यामुळे ब्रिटिशांचे डिवाइड आणि रूल ही पॉलिसी इथं केली जाते. मी आदिवासी समाजात जन्मलो आहे, माझं एक जात प्रमाणपत्र वैधता झालेलं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि असं असताना गेल्या 2 निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या आदिवासी बांधवांनी मला मोठ्या प्रमाणावरती मतदान केलेलं आहे. ज्या अर्थी त्यांनी मला मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं आहे त्या अर्थी मला मी त्यांच्या जाती समाजाचा आहे असं स्वीकारलं आहे. परंतु इथे माझे विरोधी त्यांच्याकडे माझ्या विरोधामध्ये कुठले मुद्दे नाही म्हणून असा कुठला तरी मुद्दा काढतात आणि तो मुद्दा फेल होत असतो. निवडणूक आली की सुरुवातीला ते मुद्दा काढतात आणि त्याच्यानंतर तो मुद्दा जनताच त्यांचा तो मुद्दा फेल करते आणि मोठ्या प्रमाणावरती जनता आमच्या पाठीशी राहते. त्याच्यामुळे हा अपप्रचार आहे. या अपप्रचाराला जनता बळी पडणार नाही. आम्हाला जनता आतापर्यंत बळी पडलेली नाही गेल्या 2 इलेक्शनमध्ये आणि पुढच्या या इलेक्शनमध्ये पण बळी पडणार नाही, आम्हाला त्याची खात्री आहे. आपल्यावर विरोधकांकडून सातत्याने आरोप होतात की ज्या वेळेस तालुक्यात निवडणुका येतात त्या वेळेस आपण शिरपूर तालुक्यात येतात आणि निवडणूक संपली की आपण धुळ्याला निघून जातात. या आरोपांबद्दल आपलं काय स्पष्टीकरण असेल? विरोधकांचा हा आरोप तर अत्यंत हास्यास्पद वाटतो मला. त्यांना मी या तालुक्यामध्ये कितीदा येतो, कसं येतो, सुखदुःखात सामील होतो, कुठे कुठे जातो, सगळ्या गोष्टी असतात. त्यांचे डोळे बंद आहेत, त्यांना दिसत नाही. मला वाटतं ते आंधळे झालेले आहेत. आणि जे लोक डोळस आहेत, जनता ही डोळस आहे, त्यांना कळते की मी सातत्याने या तालुक्याच्या संपर्कात आहे. आणि धुळ्याला असण्याचं कारण काय की मी एक प्रख्यात सर्जन आहे. त्या ठिकाणी मला माझी वैद्यकीय सेवा करावी लागते आणि त्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून मला माझ्या हॉस्पिटलला थांबणं गरजेचं आहे. त्या माध्यमातूनही मी आपल्या तालुक्यांच्या असंख्य लोकांची खूप मोठ्या प्रमाणात वैद्यकीय रुग्णांची सेवा करत असतो. त्याच्यामुळे हे जे मुद्दे आहेत हे अत्यंत हास्यास्पद आहे. याच्यापेक्षा मला दुसरं काही सांगता नाही. सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की मी तालुक्यात किती वेळा येतो, का येतो, कसं येतो, कुठे जातो, काय येतो. त्यांना मला सांगायची गरज नाही आणि ते डोळ्यावर पट्टी लावून बसलेले, त्यांना हे माझं काम दिसणार नाही. बरं, आपल्याकडून नेहमी भाषणांमध्ये सध्या एक मुद्दा प्रचलित करण्यात येत आहे की ही लढाई ही स्वाभिमानाची लढाई आहे आणि या तालुक्यातील लोकशाही धोक्यात आहे, ती वाचवण्यासाठी माझा हा लढा आहे. आपणास असं का वाटते की या तालुक्यातील लोकशाही धोक्यात आहे? या तालुक्यामध्ये लोकशाही निश्चितच धोक्यात आहे. त्याचं कारण असं आहे की इथे उमेदवारांमध्ये लढाच निर्माण होऊ देत नाही. आज इथे आम्ही जे काही 6 उमेदवार आहोत आमच्यामध्ये तो लढा आहे. पण
आमचे विरोधक हे जे आहे की तेच जणू काही स्वतः उमेदवार समजतात आणि उमेदवार समजून मी उभा आहे अशा पद्धतीची जी वल्गना करतात, हे खरोखर हे याच्यामध्ये लोकशाहीची पायमल्ली आहे. ठीक आहे, नेता म्हणून त्यांचं काम आहे, परंतु ते स्वतःच्याच नावावरती स्वतःच्याच त्यांनी जे काही त्यांच्या स्वतःचा जो विकास केला आहे त्याच्यावरती ते मतं मागत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या उमेदवाराने काय काम केलंय हे काही सांगत नाही. 15 वर्षामध्ये त्यांच्या उमेदवाराने एक शाळा काढली नाही, एक दवाखाना काढला नाही, त्यांच्या उमेदवाराने गोरगरीब आदिवासी काही सेवा केली नाही. कोरोना काळामध्ये त्यांच्या उमेदवार कुठे फिरकला नाही आणि कोरोना काळामध्ये तर साधारणतः त्यांच्या उमेदवाराने स्थलांतरित मजूर होते त्यांना सुद्धा मदत केली नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा उमेदवार अपयशी असताना ती कुठेतरी मी उभं कोणालाही केलं तरी निवडून येईल, तर ही कुठेतरी अहंकारी भावना आहे, ही लोकशाहीला घातक आहे. आणि त्याच्यामुळे ही लोकशाहीमध्ये जनतेला त्यांचा आवडीचा उमेदवार निवडून आणण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार जनतेला दिला गेला पाहिजे. 2 इलेक्शन पासून मी बघतो आहे की तो अधिकार जनता घेऊ इच्छिते, परंतु त्यांच्यावर प्रचंड दबाव तंत्र, त्यांच्यावरती विविध आमिष, त्यांना धमकवणं अशा पद्धतीचं गोष्टी होत असल्यामुळे त्यामुळे जनता इथे त्रस्त आहे आणि म्हणून ही निवडणूक जी आहे ती लोकशाहीच्या माध्यमातून जिंकली पाहिजे असं आम्हाला वाटतं. परंतु इथले हुकुमशाही पद्धतीची जी प्रवृत्ती आहे, एकाधिकारशाही आहे, या एकाधिकारशाही नेहमी त्या जनतेवर दबाव निर्माण करत असते आणि त्याच्यामुळे हा लढा लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे, निश्चितच तसा आहे. मागील काळात आपल्यावर आरोप झाला की आपण साखर कारखान्याचे साधे संचालक देखील नाही. मंत्रालयात कारखान्याच्या बाबतीत जी काही मीटिंग लावण्यात आली होती त्या मीटिंगमधनं त्या मंत्र्यांनी तुम्हाला त्या मीटिंगच्या बाहेर काढले आणि कारखान्याविषयात श्रेय घेण्याचे तुमचं कोणतेही कारण नाही. याबद्दल तुम्ही काय म्हणणार? तुम्ही जो मुद्दा सांगितला, ज्या कारखान्याचा मी सभासद नाही, तो मुद्दा सुद्धा मी कारखान्याचा सभासद असणे नसणे याला महत्त्वाचं नाही आहे. या तालुक्याचा मी नागरिक आहे, या तालुक्याचा जनसेवक आहे आणि माझं आद्य कर्तव्य आहे की या तालुक्यातील शेतकरी बांधवांचा जो मूळ महत्त्वाचा मुद्दा कारखाना आहे त्याच्यावरती जनआंदोलनं करणं, तो सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं, सरकार दरबारी त्या संदर्भात भूमिका मांडणं, हे माझं आद्य कर्तव्य आहे. ते कर्तव्य करताना मी त्या कारखान्याचा सभासद आहे नाही आहे याला काही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे एकेकाळी मी सुद्धा माझ्या शेतातला ऊस त्या कारखान्यात पाठवत होतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माझी जबाबदारी आहे. तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या हित जोपासणं हे माझी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने मी समोर येऊन हे सगळे कामं कारखान्यासाठी आम्ही लढा देत असतो. त्या संदर्भामध्ये आम्ही बैठक लावली. माननीय शरद पवार साहेबांनी ती बैठक आमची लावून दिली होती मंत्रालयाच्या दालनामध्ये. ती बैठकीचं पत्र माझं स्वतःचं होतं. बैठक आम्ही नियोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये कारखान्याचं संचालक मंडळ होतं, जिल्हा बँकेचं संचालक मंडळ आणि चेअरमन होते, साखर आयुक्त होते, मंत्री महोदय होते. अत्यंत व्यापक चर्चा तिथे झाली आणि हा कारखाना भाडेतत्वावर कसा देता येऊ शकतो त्याच्यावरती विचार मंथन झाला आणि त्याच्यानंतर त्या तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी आदेश पारित केला की हा कारखाना भाडेतत्वावरती देण्यात यावा. आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीचे हे खोटे काहीतरी पसरवण्याचा प्रयत्न करतात, ती बैठक अत्यंत सुंदर झाली, छान झाली. बैठकीत असंख्य लोक उपस्थित होते. माझ्याबरोबर शेतकरी फाउंडेशनचे लोक उपस्थित होते. त्यांना सगळं सत्य माहिती आहे. ती बैठक सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या बैठकीत मी होतो. मंत्री महोदयांनी मला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती तेव्हा सहकार्य केलं. मला कळत नाही की यांच्या पायाखालची वाळू इतकी सरकली की काही कुठे आरोप करतात आणि चुकीचं पसरवतात. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी अत्यंत घृणास्पद आहे. या तालुक्यातील जनतेला निश्चितच या गोष्टींवरती संताप येईल की काही खोटं पसरवायचं. त्या बैठकीमध्ये मी पूर्ण काळ होतो. सर्व सहकारी माझ्याबरोबर असलेली लोक सांगतील की मंत्री महोदयांनी किती चांगल्या पद्धतीने ती बैठकीचं आयोजन केलं, त्याच्यामध्ये डायरेक्शन्स दिले, निर्णय घेतले
आणि त्याच्यामुळे आज कारखाना भाडेतत्वावर देण्याचा ठराव झाला. त्या ठरावाला आम्ही पाठिंबा दिला आणि तो ठराव सरकारने जेव्हा त्यांना आदेश केला तेव्हाच त्यांनी भाडेतत्वावर देण्याचा ठराव केला. जर सरकारने आदेश दिला नसता तर यांचं संचालक मंडळाचं मुदत संपली होती तरी यांनी कुठल्याही प्रकारचा ठराव केलेला नव्हता. या तालुक्याचं हे दुर्दैव आहे की आपण मोठ्या अपेक्षेने यांना निवडून देतो, परंतु हे त्यांची हुकुमशाही प्रवृत्ती सोडत नाही. या तालुक्याच्या शेतकरी राजाचं भलं व्हावं असं त्यांना कधी वाटत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यासाठी हा लढा देत असतो. त्याच्यामुळे आम्ही लढा देताना वरच्या लेवलवरती आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आणि मिळालेला आहे. जेव्हा जेव्हा या तालुक्यात निवडणुका येतात तेव्हा तेव्हा कारखाना सुरू होणार असे वातावरण निर्माण केले जातं. विधानसभा निवडणूक 2024 लागण्याच्या आधी देखील कारखाना सुरू होत आहे असं वातावरण या तालुक्यात तयार करण्यात आलं. मात्र जर विधानसभा निवडणूक संपल्यानंतर हा कारखाना सुरू होऊ शकला नाही आणि सुदैवाने आपण आमदार झाला तर कारखान्याबद्दल आपली भूमिका काय असेल? मला जनतेने या विधानसभेमध्ये निवडून दिलं, मला देणारं तर आहेच, कारण परिवर्तन करणं हे जनतेने ठरवलं आहे की आपल्याला तालुक्यात परिवर्तन करायचंच आहे. या माध्यमातून मी आपल्याला वचन देतो की मी विधानसभेचा आमदार झाल्यावरती पहिलं काम जे करेल ते शिरपूर सहकारी साखर कारखाना सुरू करेल. एवढं वचन मी आपल्यासमोर या मुलाखतीच्या माध्यमातून देतो. आता आपण काही प्रमुख समस्यांकडे वळूया. या शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमाने जे काही उपकार लावले जातात, घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, दुकान भाडे असेल, ते अन्यायकारक आहे. त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे आणि हा अन्याय लोक सहन करत आहे अशी त्यांची भावना आहे. जर आपण या तालुक्याचे आमदार झाला तर या करांपासून या शिरपूरकरांना मुक्ती देणार का? निश्चितच आम्ही प्रशासनाच्या लेवलवरती वरपर्यंत नगरविकासपर्यंत पाठपुरावा करू आणि हा जो अन्यायकारक कर आहे, वाढलेली घरपट्टी, वाढलेली पाणीपट्टी, व्यापाऱ्यांच्या दुकानांवरती असलेला अवास्तव जास्त कर, त्याच्यानंतर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी निश्चितच पाठपुरावा करू. इथे त्याच्यासाठीच नाही, इथं सरकारी नगरपालिकेचे कर झाले, इथं वाढलेले शिक्षण शुल्क, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आवाज उठवू. काय एवढी मोठ्या प्रमाणावरती शिक्षण शुल्क आमच्या गोरगरीब जनतेकडनं घेतले जातात आणि मग तुम्ही शिक्षणाच्या गोष्टी मोठ्या मोठ्या करतात आणि लोकांकडनं भरभक्कम गोरगरीब विद्यार्थ्यांकडनं मोठ्या प्रमाणात शिक्षण शुल्क घेतात. हे सुद्धा याच्यावर सुद्धा आवाज उठवू आणि याच्यावरती प्रशासकीय लेवलवरती काहीतरी ठोस निर्णय झाला पाहिजे. या पद्धतीने आम्ही निश्चित काम करू. त्याच्यासोबत आम्हाला सिटी सर्वेच्या लोकांवरती नावावरती घरं झाली पाहिजे. ते मी भाजपात असताना आम्ही माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या संदर्भात भेटलो होतो आणि त्याच्यानंतर त्यांनी हा सिटी सर्वे हा जे लोक जनतानगर, भरतसिंग नगर, क्रांतीनगर, त्याच्यासोबत वरवाडे हे भागातली जी लोक वर्षानुवर्ष त्या जागेवर राहत आहेत आणि जे आजपर्यंत त्या घराची सर्व घरपट्टी पाणीपट्टी भरत आहेत आणि तो त्यांच्या नावावर होत नाही, तर निश्चितच आम्ही याच्यासाठी पाठपुरावा करून त्या लोकांचं घर त्यांच्या नावावर करून देऊ. सिटी सर्वेचा उतारा त्यांच्या नावाचा असला पाहिजे. या तालुक्यात मागील काही काळांपासून शिरपूर फर्स्ट नावाची संघटना या तालुक्यात असलेल्या टोलबाबत आंदोलन करत आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की शिरपूर धुळे हे फक्त 60 किलोमीटरचे अंतर आहे. या अंतरासाठी या शिरपूरकरांना मागील 12 वर्षांपासून जवळपास 205 रुपये टोल हा द्यावा लागतो. हा टोल अन्यायकारक आहे. या टोल कंपनीची वसुली जवळपास संपुष्टात आली आहे. तरी देखील ही कंपनी इथल्या स्थानिक नागरिकांना लोकलच्या वाहनांना कोणतीही सुविधा देत नाही, त्यामुळे त्यांची आर्थिक लूट होत आहे. याबाबत सतत तालुक्यात संघर्ष होत आहे. मात्र या प्रमुख मुद्द्याकडे आतापर्यंत विद्यमान आमदारांनी कोणतेही लक्ष वेधलेले नाही. त्यांनी या गोष्टीचा प्रतिसादही दिलेला नाही किंवा त्याला नकारही दिलेला नाही. त्याबद्दल त्यांची भूमिका तालुक्यातील जनतेला तरी संशयास्पद वाटते. या टोलबद्दल आपली भूमिका काय असेल? निश्चितच टोल का बडा झोल अशीच भूमिका त्या लोकांच्या आहे आणि शिरपूर फर्स्टच नव्हे तर यापूर्वी पण आम्ही सगळ्यांनी जनआंदोलनं केलेली आहे.
आणि हा जो टोल आहे हा अनधिकृत आहे. त्या संदर्भामध्ये आमचे ॲडव्होकेट अमित जैन आणि सर्व लोक कोर्टात पण गेलेले आहे. तर हा निश्चितच अन्यायकारक टोल वसुली आहे. माणसाला जर सावळ्याला जायचं असेल शिरपूरच्या, तरी त्याला जर इथे टोल भरायचा असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे नाईलाजाने लोक मग दुसऱ्या पर्यायी मार्गाने तिथे जातात. तर अशाच पद्धतीचं जे टोलचं अनधिकृतपणे वसुली चालू आहे ती अधिकृतपणे चालू आहे, पण ते आम्ही समजतो की ते अनधिकृतपणे आहे. ते कसे अनधिकृतपणे आहे ते आम्हाला सिद्ध करून याच्यावरती निश्चितच जनतेला याच्यातून टोल माफी मिळावी, स्थानिकांना टोल लागू नये, स्थानिक सगळेच लोकांना लागू नये. आम्ही पूर्वी ऊसाचे जे ट्रक्स जायचे शेतकऱ्यांचे, त्यांना ते टोल वसुलीत शेतकऱ्यांकडनं व्हायचे, तेव्हा कलेक्टरांना निवेदन देऊन त्यांना त्यांच्याकडनं टोल घेऊ नये अशा प्रकारची कायम भूमिका आम्ही टोलसाठी घेत आलेलो आहे. आणि शिरपूर फॉसच्या मुलांचं मी निश्चितच अभिनंदन करतो की त्यांनी चांगला मुद्दा उचललेला आहे. परंतु जनता जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत वरच्या लोकांना हे कळत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला जनतेला जागृती करणं, आंदोलनं करणं आणि वरती ही सातत्याने मांडणं. निश्चितच मी विधानसभेत गेल्यावरती याच्यावरती तोडगा काढण्यासाठी सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडेल आणि हा टोल माफी झाला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करेल. शिरपूर तालुका हा विकासाचा मॉडेल म्हणून ओळखला जातो, परंतु शिरपूर तालुक्यावर अजून एक डाग लागलेला आहे, तो म्हणजे आत्महत्यांचा. तालुक्यातील सावर्डे पुलावर आजपर्यंत शेकडो लोकांनी आत्महत्या करून आपला जीव दिलेला आहे. हा प्रकार कुठेतरी थांबावा यासाठी वारंवार निवेदने केली गेली, आंदोलने केले गेले आणि मागण्या पुढे आल्या आणि या पुलांच्या कठड्यांना संरक्षक जाळी बसवण्यात यावी अशी मागणी तालुक्यातून सातत्याने पुढे येत होती. त्याबाबत काही नेत्यांनी आश्वासनं देखील दिली, मात्र ती आश्वासने अद्यापर्यंत पूर्ण करण्यात आली नाही. याबद्दल भविष्यात तुमच्याकडे आमदारकी आल्यानंतर तुम्ही या समस्येचे निराकरण करणार का? निश्चितच ही पण एक गंभीर समस्या आहे. शिरपूर तालुका एक विकासाचं मॉडेल समोर दाखवलं जातं, पण ते विकासाचं नाही, आपल्या तालुक्याचं भकासाचं मॉडेल आहे. या तालुक्यामधील तरुण तरुणी का आत्महत्या करतात त्याच्या मागचं कारण शोधणं गरजेचं आहे. कारण की ते पण कुठेतरी त्यांचं पण स्वप्न भंगलेलं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये ते जे धडपड करतात ते होत नाही आणि ते साध्य होत नाही, म्हणून त्यांना कुठेतरी निराशा प्राप्त होते, अपयश येते सातत्याने. आणि त्याच्यामुळे आज वाढती बेरोजगारी, वाढती महागाई आणि अत्यंत असलेलं या सगळ्या मुद्द्यांमुळे इथले तालुक्यातील तरुण तरुणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त पडतात. काही इतर कारणाने पण करतात, परंतु निश्चितच मी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य असताना हा मुद्दा नियोजन मंडळामध्ये मी मांडला होता की तिथे जाळी बसवण्यात यावी. परंतु त्याच्यात ते काही पुन्हा काही झालं नाही. ते जाळी बसवण्याचं पालकमंत्र्यांना आम्ही सांगितलं होतं, परंतु ते काही झालं नाही ते काम. त्याच्यामुळे आता आम्हाला विधानसभेवर निवडून आल्यावरती निश्चितच तिथे पोलीस चौकीची गरज आहे आणि त्याच्यासोबत प्रोटेक्शन वॉल किंवा काय करता येईल हे करणं गरजेचं आहे, जेणेकरून तरुण तरुणींनी किंवा कोणीही आत्महत्या करायचा विचार केला तर तिथे त्याचा तिथून ते थांबलं पाहिजे. यासाठी आम्ही निश्चितच त्याच्यासाठी जे काही करायची गरज असेल ते आम्ही करू. कुठेतरी शिरपूर शहराचा श्वास हा दूषित होत आहे. शहरापासून काही किलोमीटरवर असलेल्या संस्टार या कंपनीच्या प्रदूषणामुळे शिरपूरकर सध्या त्रस्त आहेत. शिरपूर शहरातील कॉलनी परिसरातील लोकांनी यासाठी अनेक वेळा आंदोलने केली, निवेदने दिली, उपोषण केले, न्यायालयात जाऊन लढा दिला. अद्याप त्यांचा हा प्रश्न मिटलेला नाही. शिरपूर शहरातील नागरिकांना या दुर्गंधीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तर याबाबत काहीतरी ठोस निर्णय होऊन ही दुर्गंधी बंद व्हावी यासाठी नागरिक प्रयत्न करत आहेत, मात्र अद्याप यश आलेलं नाही. याबद्दल तुम्ही काही पावले उचलणार का? निश्चितच ही जी दुर्गंधी आहे याच्यामुळे एअर पॉल्युशन आणि वॉटर पॉल्युशन पण होतं आहे. याच्यासाठी पॉल्युशन कंट्रोल बोर्डकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा करणार आणि या दुर्गंधीचं
दुर्गंधीला ही आळा कशी घालता येईल, ते कशी थांबवता येईल, याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार. तालुक्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी फॅक्टरीज पण गरजेचे आहे. तिथे पण काही लोकांना रोजगार मिळतो, त्यासाठी पण आहे. पण त्या ठिकाणी फॅक्टरीवाल्यांनी पण सर्व सरकारी नियमांचं पालन केलं पाहिजे. पोल्युशन, एअर पोल्युशन होता कामा नये, दुर्गंधी होता कामा नये, नागरिकांच्या जीवाला, आरोग्याला धोका होता कामा नये. हे सुद्धा याची सुद्धा काळजी घेण्याची जबाबदारी त्या फॅक्टरीची आहे. आणि ती फॅक्टरी जर ती जबाबदारी पाळत नसेल तर सरकारची आणि त्या प्रशासनाची ती जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळे प्रशासनाला आम्ही याच्यावरती ठोस पावले उचलून त्याच्यावरती ही दुर्गंधी कशी थांबेल, वॉटर पॉल्युशन कसं थांबेल, याच्यावरती निर्णय घेण्यास भाग पाडू. आणि निश्चितच याच्यावरती तोडगा काढण्याचं आम्ही काम करू. हा तालुका आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात मागील 15 वर्षांपासून आदिवासी समाजाचे नेतृत्व आहे, जे आमदार आहेत. मात्र काही काळांपूर्वी शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे एक दंगल झाली होती. त्या दंगलीच्या कारणास्तव आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. त्यांनी स्थानिक आमदारांवर देखील ही नाराजी व्यक्त केलेली आहे. तर या सगळ्या प्रकरणात नेमक्या या बांधवांची नाराजी काय आहे? या तालुक्यामध्ये सांगवी ची जी दंगल झाली तिचं समर्थन कोणी करणार नाही. आणि पण त्या दंगलीनंतर जो त्याच्यावरती राजकारण केलं गेलं ते अत्यंत घाणेरड्या पद्धतीचं राजकारण केलं गेलं. दंगलीमध्ये ज्या लोकांचा सहभाग नव्हता, ज्यांचा काही त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं काही त्याचा सहभाग नव्हता, त्या लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये आरोपी केलं गेलं. जवळजवळ 250-300 मुलांना आरोपी केलं गेलं. आणि त्याच्यामुळे या तालुक्यातील त्यांचे जे मुलांवरती हा अन्याय झाला, त्याच्यामुळे त्यांच्या परिवाराचं साहजिकच या आमदारांच्या वरती नाराजी होणं जे आहे ते स्वाभाविक आहे. कारण की आमदारांनी त्यावेळेस जर संयमाची भूमिका घेतली असती आणि आमदारांना माहिती होतं की आपण आदिवासी समाजातून येतो, आपल्या आदिवासी बांधवांची भावना व्यक्त करणे हे त्यांचा अधिकार आहे. जरी त्यांनी त्यांच्यावरती काही भावना व्यक्त केली होती तरी आमदारांनी मोठं मन करून त्यांना समजायला पाहिजे होतं. त्यांच्यावरती हे जे काही अवास्तव गुन्हे दाखल केले गेले होते ते गुन्हे दाखल करणे थांबवलं पाहिजे होतं. त्यांनी मोठं मन करणं गरजेचं होतं. परंतु काय या दोघी आमदारांनी कुठलंही मोठं मन केलं नाही आणि उलट त्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, चिडवायचा प्रयत्न केला. त्यामुळे साहजिकच आमचा आदिवासी समाज त्यांच्यावरती नाराज झालेला आहे. आणि निश्चितच त्या आदिवासी समाजावरती जो अन्याय झालेला आहे तो आदिवासी समाजाचा अन्याय ह्या विधानसभेमध्ये त्यांनी दाखवून देईल. आणि विधानसभेमध्ये निवडून गेल्यावरती आम्ही हे जे अनधिकृतपणे गुन्हे ते आमच्या युवकांवरती दाखल झालेले आहेत, ज्यांना अजूनपर्यंत त्यांनी पोलिसांनी कोर्टात स्टे दिलेला नाही, अशा पद्धतीचं जर अनधिकृतपणे गुन्हे या युवकांवरती लादले जात असेल तर ते गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारवर आम्ही दबाव आणू, त्याच्यावर प्रयत्न करू. आणि निश्चितच ते गुन्हे मागे घेतल्याशिवाय आम्ही गुपचूप बसणार नाही. या तालुक्यात विकासाची वाटचाल होत असताना या तालुक्यातील सर्वच सहकारी प्रकल्प हे बंद पडले किंवा ते नष्ट झाले. दुसरीकडे खाजगी प्रकल्पांना वाव मिळाला आणि खाजगी प्रकल्प या तालुक्यात जोमाने सुरू झाले. जर तालुक्याचा विकासाची गती होती तर मग या सर्व सहकारी प्रकल्पांची अधोगती का झाली, त्यास कोण जबाबदार आहे असं आपल्याला वाटतं? तालुक्यातील सहकारी प्रकल्प जे बंद पडलेले आहेत त्याचं मुख्य कारण मी समजतो इथले नेतृत्व. आणि दुसरं कारण मी समजतो की जनताच त्याला जबाबदार आहे. कारण जनतेला माहिती आहे की इथले नेतृत्व हे आपले प्रकल्प बंद पाडत आहेत आणि तरी जनता गुपचूपपणे बघत राहिली. आणि नुसतं बघतच नाही राहिली, वारंवार त्यांच्याच पॅनलला या प्रकल्पावरती निवडून देत राहिली. आम्ही पण पॅनल देण्याचा प्रयत्न केला पण जनताने परिवर्तन त्याच्यात केलं नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सहकारी प्रकल्प जे बंद आहेत इथल्या नेतृत्वांच्या अन्यायामुळे
आणि जनता जी शांतपणे मुकाट्याने बघून बसली, या दोघांमुळे हा प्रकल्प बंद राहिला. जनतेने जर वेळेत आवाज उचलला असता तर आज आपला प्रकल्प एकही बंद झाला नसता. म्हणून मायबाप जनते हो, आता तुम्ही अशा पद्धतीने शांत बसू नका. आपले प्रकल्प बंद होत आहेत, आपले रोजगार बंद होत आहेत, आपलं नुकसान होत आहे, आपलं अर्थचक्र बंद पडलेलं आहे. आपल्याला आपली भावी पिढी माफ करणार नाही. आपण जागृत झाला तर कुठल्याही नेतृत्वाला 100% काम करावं लागतं आणि त्याच्यामुळे आपण जागृत व्हा आणि हा प्रकल्प सुरू करण्यासाठी दबाव तंत्र निर्माण करा आणि येत्या विधानसभेमध्ये त्यांना दाखवून द्या. या तालुक्यातील प्रमुख श्वास असलेला सूतगिरणी हा प्रकल्प, या प्रकल्पात काही शेतकऱ्यांचे पैसे अटकले होते. त्यासाठी मागील काळात एक न्यायालयीन लढा देण्यात आला आणि आपण त्या लढ्याला बळ दिलं आणि त्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना आपले अडकलेले पैसे परत मिळू शकले. तर हे प्रकरण काय होते? प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी जे शेतकऱ्यांच्या मालकीचे आहे, त्या प्रियदर्शिनी सूतगिरणीचे आज काय हाल झालेले आहेत ते जनतेने निश्चितच बघून घ्यावं. आज ती सहकारी शेतकरी सूतगिरणी आज शेतकऱ्यांची राहिलेली नसून एका कुटुंबाची झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या हक्कावरती डल्ला मारला गेला हे पण आपण जनतेने बघितलं पाहिजे. आता तेच नाही तर या ठिकाणी जी सूतगिरणीची जमीन आहे त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे. ही सूतगिरणी तोट्यामध्ये दाखवून ती जमीन विक्री करण्याचं षडयंत्र झालं आणि ती जमीन विकली तर कोणाला विकली? तर या डिसान कंपनीला आणि इथल्या नेतृत्वाच्याच कुटुंबाला ती जमीन विकलेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची जमीन ही तेच लोक विकत घेत आहेत. मग त्यांचे स्वतःचे खाजगी प्रकल्प चालू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत आणि शेतकऱ्यांची सूतगिरणी चालू करायला पैसे नाहीत, ती तोट्यात आहे. असं अत्यंत फार मोठं षडयंत्र इथे चालू आहे. या जमिनीवरती त्यांच्या खाजगी कंपन्यांचे बोजे आहेत. जे जमीन जी आहे ती शेतकऱ्यांची आहे, सूतगिरणीची आहे आणि त्यांच्या खाजगी कंपनीचे कर्जाचे बोजे त्यांच्यावर आहेत. म्हणजे एवढं भयानक चित्र आहे. पण जनता जागृत होईल तर त्यांना कळेल ना. तर अशा तऱ्हेचं हे खाजगी बोजे सुद्धा त्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पावरती आहेत. खाजगी कंपनीचे बोजे असणं हे फार मोठं अन्यायकारक गोष्टी आहे. कायद्याचं फार प्रचंड पायमल्ली आहे. पण तरी इथे जनता जागृत होत नाही, सरकार जागृत होत नाही, हे दुर्दैव आहे. आणि त्याच्यामुळे लोकांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. लोकांनी कापूस विकून तिथे 2 पैसे जास्त मिळतील म्हणून ठेवी ठेवलेल्या आहेत. 107 कोटी रुपयाच्या शेतकऱ्यांच्या ठेवी इथं अडकलेल्या आहेत. आता त्या सुद्धा गोष्टीसाठी जनता कधी पुढे आली नाही. हे तालुक्यातलं दुर्भाग्य समजावं आणि म्हणून जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही ते आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी आंदोलनं केली, त्याच्यासाठी सरकार दरबारी आम्ही या सगळ्या भूमिका मांडल्या, त्याच्यासाठी सूतगिरणीची सखोल चौकशी व्हावी अशा सगळ्या गोष्टी मांडल्या आणि हे सगळं करून सुद्धा त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून घेतल्या यांनी पैसे देऊन. पैसे आणि काय कुठल्या पद्धतीने त्यांनी मॅनेज केलं हे सगळं भ्रष्टाचार लपवण्यात आलेला आहे. आणि हे जरी लपवण्यात आलं तरी लोकांचे पैसे परत मिळत नव्हते. म्हणून नाईलाजाने आम्हाला कोर्टामध्ये जावं लागलं. कोर्टामध्ये जाऊन आम्हाला त्या ठिकाणी कोर्टामध्ये लढा द्यावा लागला आणि ज्या ठेवीदारांनी कोर्टामध्ये येऊन लढा दिला त्यांची ठेवी परत मिळाली आणि ठेवी परत मिळाल्यामुळे आज ते कुटुंब आज आनंदी आहे. त्यांना वाटलं की आमच्यावर न्याय झाला. पण मी या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगेल की अजून असंख्य ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत. ते लोक का समोर येत नाही? कुठल्या दबावाला घाबरतायत? तुमच्या हक्काचे कष्टाचे पैसे तुम्हाला मिळत नाही आणि अशा पद्धतीचं अत्यंत वाईट गोष्टी या तालुक्यामध्ये होत आहेत. मला एक आठवतं, आमचे BH आप्पा पवार म्हणून विखरणचे माजी जिल्हा परिषद सदस्य, ते त्यांचे प्रामाणिक सहकारी होते. त्यांच्या मोठ्या प्रमाणावरती ठेवी आहे. त्यांनी इन्कम टॅक्सवाल्यांना दाखवलं की आमची एवढी ठेवी तिथे आहे. त्यांचा एक मुलगा ॲक्सिडेंटने कायमचा तो बेडवरती पडलेला आहे, त्याला स्पायनल कॉर्ड इंजुरी झाल्यामुळे.
तरी त्या कुटुंबाची हालत इतकी वाईट आहे, ते ठेवीसाठी त्यांच्याकडे वारंवार जात आहेत, परंतु ते त्यांना 1 रुपया देत नाही. ज्या लोकांनी, ज्या कुटुंबाने तुमचं प्रामाणिक काम केलं, प्रामाणिकपणे तुम्हाला साथ दिली, तुम्ही त्या कुटुंबाला होऊ शकत नाही, त्यांची ठेवी परत करू शकत नाही, तर या सर्वसामान्य जनतेला काय होणार? त्यामुळे हा अत्यंत फार मोठा विश्वासघात या जनतेशी होतो आहे. आणि त्याच्यामुळे या ठेवीदारांच्या आणि सूतगिरणीच्या लढ्यासाठी आम्ही कायम जनतेच्या पाठीशी आहोत. शिरपूर तालुक्यात विधानसभेची निवडणूक सुरू आहे. आपल्यासमोर प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार काशीरामजी पवार. मात्र आपल्याला लढा द्यावा लागत आहे आमदार अमरीशभाई पटेल यांच्याशी. 2 आमदारांशी आपला संघर्ष या निवडणुकीत सुरू आहे. त्यामुळे प्रामुख्याने नेमका आपला लढा कोणाशी आहे? आमदार अमरीशभाई पटेलांशी आहे की आमदार काशीरामदादा पवार यांच्याशी आहे? तसं तर आता निवडणूक आम्हा दोघांमध्येच आहे, परंतु ते जे काशीरामजी पवार आहे ते त्यांचे कॅन्डिडेट आहे आणि सर्व जनतेला माहिती की ते त्यांचे गुलाम आमदार आहे, सयाजीराव आमदार आहे. आणि म्हणून आम्हाला दोघांच्या विरोधात लढावं लागतं आहे. आणि हीच तर तालुक्याची खरी खंत आहे की तालुक्याला त्यांचा आवडीचा उमेदवार निवडायचा सुद्धा अधिकाराची पायमल्ली इथे केली जाते आहे. मी दगड उभा करेल, तुम्ही त्याला मतदान करा, तर याला आपण लोकशाही म्हणाल का? निश्चितच ही हुकुमशाही आहे. आणि या हुकुमशाहीचं उत्तर जनता 20 तारखेला देईल. आणि जनतेने जर या ठिकाणी 20 तारखेला हे उत्तर दिलं नाही तर मी सांगेल की जनता हो, आपल्याला कायम हुकुमशाहीच्या शुभेच्छा. आपण या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडनं निवडणुकीची तयारी केली होती. मात्र काही राजकीय कारणास्तव आपलं तिकीट नाकारलं गेलं आणि पुन्हा आपल्याला एकदा अपक्ष उमेदवारी करावी लागली. मात्र यानंतर देखील आपण पवार साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न केला का आणि त्यांचा काही आशीर्वाद आपणास प्राप्त आहे का? आदरणीय पवार साहेब फार मोठे नेते आहेत आणि निश्चितच मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्यांचा कार्यकर्ता म्हणून इथे या तालुक्यात काम केलेलं आहे. त्याच्यामुळे विविध लोक साहेबांची भेट घेत असतात. आमच्या विरोधकांनी इथे विमानतळावर त्यांची भेट घेतली, तसं मीही त्यांचा आशीर्वाद घेत असतो. आणि त्याच्यामुळे ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्यात त्याच्यात काही वाईट नाही आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जर मी भेटलो असेल तर त्याच्यात काही वाईट नाही आहे. बरं, या निवडणुकीनंतर समजा आपण या तालुक्याचे आमदार झालात, पुढे राजकीय परिस्थिती महाराष्ट्राची काय असेल हे आज सांगता येणार नाही की महायुतीचे सरकार असेल की महाविकास आघाडीचे सरकार असेल. मात्र सरकार बनवताना तुमच्यासारख्या आमदारांची जर त्यांना गरज वाटली तर पुढील निर्णय तुमचा काय असेल? निश्चितच मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढतो आहे. अपक्ष म्हणजे माझा पक्ष आहे जनता आणि माझे कार्यकर्ते. त्या काळामध्ये मी निवडणूक जिंकल्यावरती कुठल्याही सरकार, कुठल्याही महायुती महाविकास आघाडीचं सरकार बनलं तर माझी भूमिका ही मी अपक्ष म्हणूनच राहील. आणि त्याच्यानंतर मी आमच्या कार्यकर्ते असतील, जनतेला निश्चितच विचारेल की आपल्याला विकासासाठी कोणाला समर्थन केलं पाहिजे आणि जनता जो आदेश देईल तो आदेशाचं मी पालन करेल. या मुलाखतीच्या माध्यमातून शिरपूर तालुक्याच्या जनतेला आपले काय आव्हान असेल? या मुलाखतीच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना एकच आव्हान करतो की तिसऱ्यांदा मी आता ही विधानसभेची निवडणूक लढत आहे. मी या जिल्ह्यातील एक नामांकित सर्जन आहे, उच्च शिक्षित आहे. या तालुक्यासाठी मी खूप काही करण्याचा, माझा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खूप काही करायची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी मी आज विविध तालुक्याच्या जनतेसाठी जिथे जनतेचा आवाज बनण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जनतेचा आवाजाला कोणी दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा हुकुमशाहीला हद्दपार करा. मी जनतेचा आवाज बनण्यासाठीच काम करतो आहे आणि त्याच्यामुळे आपण निडरपणे मतदान करा. आपल्यावरती प्रचंड दबाव निर्माण होतोय हे मला माहिती आहे. लोक समोर यायला घाबरतात हे मला माहिती आहे. परंतु बटन दाबताना आपल्याला कोणी बघणार नाही आहे. ते आपलं मतदान हे गुप्तपणे असणार आहे आणि त्याच्यामुळे गुप्तपणे तुम्ही मतांचा जोगा माझ्या पारड्यात टाका, जेणेकरून इथे लोकशाही आपल्याला रुजवता येईल
आणि हुकुमशाहीला सुद्धा हद्दपार करता येईल. मतदार बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की अहंकार हा कुठेतरी विकासाच्या आडी येत असतो. या जनतेने जर ठरवलं तर पंतप्रधान नाही घरी बसू शकतं, मुख्यमंत्री नाही घरी बसू शकतं. तर हे माझे विरोधक काही इतके मोठे नाही की ते तुमच्यापेक्षा मोठे होऊ शकतात. आज लोकशाहीमध्ये जनता ही मोठी आहे, जनता ही दैवत आहे. या दैवतीने योग्य जनतेचा विकासासाठीच निर्णय घेतला पाहिजे, ही मी अपेक्षा बाळगतो. आणि तिसऱ्यांदा लढतो आहे, स्वाभिमानाने लढतोय, जनतेचा आवाज म्हणून लढतोय. आणि मग जनतेचा आवाज हा बुलंद करण्यासाठी आपण विधानसभेत मला पाठवाल अशी अपेक्षा बाळगतो. आणि ही अपेक्षाबरोबर या हुकुमशाहीचा धिक्कार करा, हिला हटवा, एकदा त्यांचा पराभूत करा, म्हणजे तुम्हाला ते त्यांची जे हवेमध्ये आहे ते जमिनीवरती येतील. आणि त्याच्यामुळे या माध्यमातून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, माझ्या विरोधामध्ये प्रचंड त्यांची रचना आहे, प्रचंड सगळी लोक माझ्या विरोधात काम करते आहे. आणि मी आणि माझे प्रामाणिक सहकारी आम्ही सर्व लोक एक सातत्याने जनतेचा आवाज म्हणून इथे काम करतो आहोत. आमच्या समोर इतकं प्रचंड यंत्रणा काम करत असताना आम्ही घाबरत नाही. का? की आमच्यासोबत जनता आहे आणि जनता निश्चितच आमच्या समोर न्याय करेल, या अपेक्षेने आम्ही ही निवडणूक लढतो आहोत. त्यामुळे येत्या 20 तारखेला मला माझं 5 नंबरचं चिन्ह आहे, 5 नंबरचं जे चिन्ह आहे त्या 5 महानुभाव स्वर्गीय आमदारांचा आशीर्वादाचा आहे. आपल्या गदमाळी साहेब असतील, शिवाजीराव दादा पाटील असतील, इंद्रसिंग भाऊसाहेब असतील, व्यंकटराव अण्णा असतील, स्वर्गीय प्रल्हादराव तात्या असतील, या सर्व स्वाभिमानी आमदारांची 5 पांडवांचा आशीर्वाद या 5 नंबरच्या बटनवरती आहेत. तर ते 5 नंबरचं बटन स्वाभिमानाने दाबा आणि इथे परिवर्तन करा, एवढी अपेक्षा मी आपल्याकडे ठेवतो. आपण माझी मुलाखत घेतली त्याबद्दल आपला आभार मानतो. धन्यवाद. शिरपूर तालुक्यातील या निवडणुकीकडे फक्त धुळे जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. डॉक्टर साहेब, आपण निर्भीड विचारशी या निवडणुकी संदर्भात मोकळ्यापणाने अगदी चर्चा केली आणि आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद साहेब.